नमस्कार. मागच्या रील्समध्ये आपण जाणून घेतलेलं आहे, की पितृदोष म्हणजे नक्की काय? आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात, की पितृदोषाची मुख्य लक्षणं कोणकोणती आहेत? त्याच्यावर उपाय आपण काय करू शकतो, हे सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पितृदोषाचं पहिलं एक लक्षण म्हणजे कोर्ट कचेरी, जमिनीचे वाद, भाऊबंदकीचे वाद आणि अशा काही गोष्टी वर्षानुवर्षे चालत आलेल्या असतात. तर असं कुठे होत आहे आणि 1-1, 2-2, 3-3 पिढ्या जर ह्याच्यात अडकून पडलेल्या आहेत, तर नक्की आपण समजू शकतो की तिथे पितृदोषाचा प्रभाव आहे. पितृदोषाचं दुसरं एक लक्षण असं आहे, दूरवर चालत आलेले आजारपण. कित्येक वर्षांपासून घरातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना किंवा एका व्यक्तीला जो वर्षानुवर्षे काही असा आजार जडलेला आहे, की जो बरा होणं ऑलमोस्ट अशक्य आहे किंवा तशी काहीच आशा दिसत नाही आहे, की ती व्यक्ती त्या आजारपणातून बाहेर पडेल. तर हे एक लक्षण पितृदोषाचं असतं. पुढचं एक लक्षण आहे, ते म्हणजे जे आजकाल आपण जास्तीत जास्त सगळीकडे बघायला मिळतं, ते म्हणजे वयात आलेल्या मुला-मुलींचे विवाह लवकर जमत नाहीत. बरेच प्रयत्न केले तरी अनुरूप जोडीदार मिळत नाही. त्यात डिले होत जातो, वय निघून जातं. लग्न झालं तरीसुद्धा डिव्होर्स सदृश्य परिस्थिती वारंवार निर्माण होते. जर असं होत असेल तर हाही पितृदोषाचा एक मुख्य प्रभाव आहे. लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये पुत्रप्राप्ती न होणं किंवा गर्भधारणा न होणं. किती वेगवेगळे उपाय केले तरीसुद्धा गर्भधारणेमध्ये काही ना काही अडचणी येणं किंवा गर्भधारणा झाली तरीसुद्धा ॲबॉर्ट करावं लागणं किंवा जरी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर जे काही अपत्य प्राप्त झाले त्या अपत्यामध्ये कुठेतरी शारीरिक व्यंग असणं किंवा कुठलीतरी शारीरिक व्याधी असणं, हे सर्व काही जे आहे यावर पितृदोषाचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. पितृदोषाचा अजून एक प्रभाव म्हणजे कर्जबाजारी असणं. कर्जाचे 2 प्रकार आहेत. एक कर्जाचा प्रकार आहे जो ग्रोथसाठी घेतो, जसे मोठमोठे बिझनेसमन कंपनीज घेतात आणि ज्यातनं ते ग्रोथ अचीव्ह करतात. त्यांच्यावर त्याचं बर्डन नसतं. इट इज कॅल्क्युलेटेड बिझनेस. पण मी जे कर्ज सांगतोय ते आहे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं कुटुंब किंवा कर्जाच्या ओझ्यामध्ये दबलेली व्यक्ती, की ज्यांचं वर्षानुवर्षे सगळं आयुष्य हे केवळ कर्जाचे हप्ते फेडण्यातच जातं आणि त्या कर्जाच्या चक्रामध्ये एक कर्ज फेडायला दुसरं, दुसरं फेडायला तिसरं आणि 4 पावलं पुढं, 3-4 पावलं मागं, परत 4-5 पावलं पुढं, परत 3-4 पावलं मागं, अशा त्या चक्रवात अडकलेल्या आहेत आणि वर्षानुवर्षे गाडी आहे तिथेच आहे. ना मागे येते ना पुढे जाते आणि अशा चक्रवात आपण कर्जामुळे जर अडकलो, तर हे पण एक पितृदोषाचंच लक्षण आपण समजू शकतो. पितृदोषाचा एक गुणधर्म मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि मला खात्री आहे, की तुम्ही सर्वजण त्याच्याशी रिलेट करताल. पितृदोष हा एक असा दोष आहे, की तो व्यक्तीला त्याच्या मनातली जी गोष्ट प्रकर्षाने हवी आहे, ती मिळू देत नाही. म्हणजे अगदी संध्याकाळी निवांत बाल्कनीमध्ये बसून किंवा वातावरणाचा आनंद घेत कपभर चहा घ्यावा आणि त्याचा आनंद घ्यावा, इतकी छोटी गोष्ट, एखादा मोठा प्रोजेक्ट, मोठं डील, मोठी संधी तिथपर्यंत सगळ्या गोष्टींवर पितृदोषाचा प्रभाव दिसतो आणि ह्या गोष्टी होण्यास अडथळे येतात. म्हणजे जिथं व्यक्तीचं मन आहे, हा दोष तिथे येऊन उभा थांबतो. जिथे व्यक्तीचं मन गुंतलेलं आहे, एक्झॅक्टली तीच गोष्ट मिळू देण्यात हा दोष अडथळा निर्माण करत राहतो. म्हणजे थोडक्यात जिथं तुमचं मन आहे, तिथं हा दोष येऊन उभा ठाकतो आणि तुमची इच्छा पूर्ण होऊ देत नाही. इन शॉर्ट, जिथे आपण च लावतो, की ही गोष्ट झालीच पाहिजे किंवा बाकीचं 10 कामं नाही झाली तरी चालतील. हे एक काम फक्त होऊ दे, हे एक काम फक्त पूर्ण होऊ दे किंवा ही एक गोष्ट फक्त मला मिळू दे, माझी फक्त ही एक इच्छा पूर्ण होऊ दे, बाकी मला दुसरं काही नको. अशा ज्यावेळी आपण इच्छा व्यक्त करतो किंवा त्या गोष्टींवर आपण फोकस करतो, बरोबर तीच एक गोष्ट हा दोष आपल्याला मिळू देत नाही आणि हेच या दोषाचं सर्वात जास्त प्रकटीकरण आहे, की हा दोष तिथे त्याचं अस्तित्व दाखवून देतो. आता पितृदोष हा एक कार्मिक दोष आहे. म्हणजे तो आपल्या गत जन्मांमधील काही कर्मांचाच परिणाम आहे. तो आपल्याला आयुष्यभर या जन्मी फेस करावा लागतो. पितृदोष आपण सौम्य करू शकतो किंवा काही काळासाठी त्याच्या प्रभावातनं आपण मुक्त होऊ शकतो. परंतु तो प्रभावाचा तो काळ संपला,
की पुन्हा तो उद्भवतो आणि पुन्हा अडचणी सुरू होतात. आणि याच्यावर काय उपाय करायचे आहेत, कसे करायचे आहेत, ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवलं पाहिजे, की हा दोष कायमसाठी पूर्णपणे नलिफाय कधीच होणार नाही आहे. कारण हा कार्मिक दोष असल्यामुळे, कार्मिक ब्लॉकेज असल्यामुळं या जन्मी आपल्याला तो शेवटपर्यंत फेस करावा लागणार. परंतु आपण विशिष्ट कालावधीकरता याच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो. तो कालावधी संपला की पुन्हा तो उपाय करायचा आणि त्याच्यानंतर परत त्याचा प्रभाव कमी करायचा. तर असं आपल्याला करत राहावं लागणार आहे. तर आता सर्वात पहिला अतिशय सोपा उपाय, आपल्या वास्तूच्या दक्षिण नैऋत्य भागामध्ये आपण दहीभाताचा नैवेद्य ठेवणं. तर हा नैवेद्य साधारणतः दुपारी 12 ते 2 या दरम्यान ठेवायचा आणि दक्षिणेकडे तोंड करून तिथे असलेल्या अतृप्त आत्म्यांची प्रार्थना करायची, चुकांबद्दल क्षमा मागायची, त्यांना नैवेद्य ग्रहण करण्यासाठी आपण आवाहन करायचं, विनंती करायची आणि त्यांच्याकडे आपले आशीर्वाद मागायचे. ह्या नैवेद्याचा आणि पिंडदान वगैरे ह्याचा काही संबंध नाही. कावळ्यांचा, पशुपक्ष्यांचा काही संबंध नाही आहे. जसं आपण घरातल्या देवी देवतांना किंवा घरातल्या मंदिरापुढे नैवेद्य ठेवतो, तुळशीला नैवेद्य ठेवतो, अगदी त्याच पद्धतीनं हा नैवेद्य आपण नैऋत्य कोपऱ्यात ठेवायला हवा. ठीक आहे. आणि दुपारी ठेवला की संध्याकाळी तो काढून आपण पाण्यामध्ये किंवा मग झाडांमध्ये आपण टाकू शकतो. असं सलग 45 दिवस तरी करावं आणि त्याच्यानंतर दर अमावास्येला आपण हा उपाय करत राहावा. त्याचबरोबर रोज संध्याकाळी जर कालभैरवाष्टक या स्तोत्राचं 3 वेळा आपण जर पठण केलं, त्याचबरोबर हनुमानाची उपासना केली कालभैरवाच्या उपासनेबरोबरच, तर यातून बाहेर पडायला नक्कीच मदत होते. त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी सांगू शकतो की ते म्हणजे मंगळवारी संध्याकाळी जर तुम्ही गणपतीचं दर्शन घेतलं, गणपती मंदिरात जाऊन तिथे एक 5 ते 10 मिनिटं बसलात, त्याही उपायामधनं तुम्हाला नक्कीच एक चांगला फरक जाणवू शकतो. खास करून लहान मुलांसाठी ही गोष्ट खूप उपयोगी पडते, असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे. जर अजून मोठ्या स्तरावर आपल्याला उपाययोजना करायची असेल, तर जिथे महादेवाचं जागृत देवस्थान आहे आणि जिथे वाहतं पाणी आहे, अशा ठिकाणी जाऊन योग्य अधिकारी ब्राह्मणामार्फत जर तुम्ही नारायण नागबळी हा विधी करून घेतला, तर नक्कीच तुम्हाला ह्याचे अतिशय चांगले परिणाम मिळतील. अर्थात हा जो विधी आहे, हा साधारणतः एक 5-7 वर्षानंतर पुन्हा रिपीट केलेला उत्तम, हे मात्र मी अगदी नक्कीच तुम्हाला रेकमेंड करेन. कारण 5-7 वर्षांच्या दरम्यान ह्याचा प्रभाव कमी व्हायला लागतो आणि पुन्हा काही नवीन अडचणी समोर येण्याची शक्यता राहू शकते. तर दर 5 ते 7 वर्षांनी हा विधी आपण रिपीट करावा. त्याचबरोबर घरात छोटे-छोटे करायचे जे उपाय मी सांगितलेले आहेत, ते पण तुम्ही नक्कीच चालू ठेवू शकता आणि त्यातनंही तुम्हाला हळूहळू फरक जाणवायला सुरुवात होईल. या उपायाबरोबरच एक थॉट प्रोसेस पण महत्त्वाची आहे. ती म्हणजे आपल्या इच्छांना, अपेक्षांना प्रयत्नांची जोड तर द्यायचीच आहे, जे आवश्यक आहेत ते. परंतु त्याला टर्म कंडिशन्स टाकणं आपण थांबवलं पाहिजे. त्याला लावणं आपण थांबवलं पाहिजे. प्रयत्न 100% द्यायचे, परंतु त्या गोष्टींना हे झालंच पाहिजे, असंच झालं पाहिजे, अशाच पद्धतीनं झालं पाहिजे, इतक्याच वेळेत झालं पाहिजे, असे टर्म कंडिशन्स टाकायचे नाहीत. कारण ज्यावेळी आपण लावतो आपल्या इच्छांना, त्यावेळी आपण नकळतपणे ऑब्सेसिव्ह बनतो, क्रेव्हिंग करायला लागतो आणि एक्झॅक्टली ज्यावेळी आपल्या ह्या अपेक्षा आहेत, आपलं जे ऑब्सेशन आहे, हे विशिष्ट स्तराच्या वर ज्यावेळी जातं, त्यावेळी तो दोष तुमच्यासमोर अडचण म्हणून उभा ठाकतो आणि बरोबर जिथं तुमचं मन, जिथे तुमचा तिथे तो दोष येऊन उभा राहतो आणि ती इच्छा पूर्ण होऊ देत नाही. त्याच्यामुळे अगदी सोप्यातला सोपा हा एक उपाय आहे की फक्त तुमची थॉट प्रोसेस बदलायची. जसं मी नेहमी सांगतो, एव्हरीथिंग इज विदिन इनसाइड ओन्ली, नथिंग इज आउटसाइड. त्याच प्रकारे प्रत्येक समस्याचं सोल्युशन आपल्या विचारांमधून सुरू होतं. ती आपली पहिली पायरी आहे. पहिल्यांदा विचार बदला, मग आपोआप बाकीच्या गोष्टी बदलायला सुरुवात होईल. आणि त्याचबरोबर मी सांगितलेल्या उपायांवरही जसं जमेल यथामती यथाशक्ती तुम्ही काम करा
आणि तुम्हाला पितृदोषाच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर माझी विनंती आहे की या क्षणी लगेच तुम्ही तुमच्या पितृदेवतांना, तुमच्या कुलदेवताला आणि तुमच्या गुरूंना धन्यवाद द्या. आभार मानायला विसरू नका त्यांचे. कारण त्याच शक्तींनी तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यास, ऐकण्यास प्रेरित केलेला आहे. शरीर माझं, चेहरा माझा, आवाज माझा, परंतु ह्या शरीराच्या माध्यमातून त्याच शक्ती आहेत जे सर्व काही उपाय, मार्गदर्शन, हे सर्व मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. मी फक्त निमित्त मात्र आहे. ठीक आहे. तर माझी विनंती आहे, ह्या गोष्टींवर तुम्ही विचार करा, अभ्यास करा आणि ह्या उपायांच्या मार्फत आपल्या आयुष्यात असलेल्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न ताबडतोब चालू करा. धन्यवाद.